हॅलो फ्रेंड्स, आज सकाळी सकाळीच आंबे काढलेले आहेत झाडाचे. माझ्याकडे एक ट्रिक आहे आंबे कसे पिकवायचे आणि त्याला साका लागणार नाही किंवा खराब होणार नाही, त्यासाठी ते तुम्ही पण आजमावू शकता. मी पण ट्राय करून बघा, खूप कामाला येईल. आता इथं आम्ही आंबे काढून आणलेले आहेत. आणल्या मी त्याला आंब्यांना गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुत आहे. पाणी जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि जास्त थंड पण नाही घ्यायचं. गुड मॉर्निंग फ्रेंड. आता मी नाश्ता करायला लागलो. नाश्त्यामध्ये आहे पॅनकेक. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे, आंबे ज्यावेळी आपण झाडावरचे काढतो त्यानंतर घरी आणल्यानंतर त्या आंब्यांना गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आणि त्यांना लगेच पुसून घ्यायचं एक सुक्या कपड्याने आणि ते असे पसरून ठेवायचे. आता मी इथं रात्रभर पसरून ठेवलेले आहेत, असे कार्पेटवर घातलेले आहेत आणि त्याचे पाणी पूर्ण सोक होतंय सकाळीपर्यंत. आता इथं बघा, सगळे आंबे सोक झालेले आहेत आणि मी क्रेटला असं पेपर लावून घेतलेलं आहे चारी बाजूनं आणि त्याच्यामध्ये आंबे असे एका लाईनीत जी देठाकडची बाजू आहे ते बाहेरच्या साईडला केलेली आहे. असा एकावर एक थर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पेपर घातलेले आहेत प्रत्येक थरामध्ये. आता एक आंबा इथं मला मऊ पिकलेला सापडला, तरी पण एका बाजूनं थोडंसं कच्चा आहे आणि एका बाजूनं पिकल्यासारखं झालेलं आहे. त्याला पण आता 2 दिवसासाठी का होईना ठेवावं लागणार आहे. आता गरम पाण्यामध्ये घातल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आंबे एका साईडनं पिकलेले असतात, एका साईडनं कच्चे राहतात. मग अशा वेळेला काय होतं की आपण थोडं गरम पाण्यामध्ये घातलं की तो एकसारखा पिकतो व्यवस्थित आंबा. आता पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, म्हणजे आपण कसं फळं धुतो तसं त्या पद्धतीनं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि लगेच स्वच्छ चिक वगैरे काढायचं, लगेच सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं. पूर्वी आमचं पण असंच होत होतं की आंबे आम्ही काढून आणले की लगेच पिकत घालत होतो, पण त्यामुळं काय व्हायचं की आंबा खूप खराब व्हायचा आणि बऱ्याच आंब्यांना साका लागलेला असायचा. एकदा काय झालं, कुडीत्र्याचे बाबा म्हणजे माझे ताईंचे वडील ते घरी आले होते. त्यांनी मला ही ट्रिक सांगितली आणि त्यांचा शेतीचा खूप अनुभव आहे, त्यामुळं ती खरीच खूप चांगली ट्रिक आहे. थँक्यू बाबा, तुमच्यामुळे मी ही ट्रिक सगळ्यांना शेअर करत आहे. आजचा माझा पूर्ण दिवस हे अरेंज करण्यामध्येच सगळा गेला. अशा प्रकारे जर तुम्ही आंबे पिकत घातले तर तुम्हाला पण खूप मोठा फायदा होईल आणि खूप छान रिझल्ट येतील. बघा तुम्ही ट्राय करून. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पोटात असे थोडेफार कावळे ओरडायला लागलेले आहेत, म्हणून आता मी मक्याचा चिवडा करणार आहे. परवा बाजारातून स्वीटकॉर्न आणले होते आणि त्याचे दाणे काढलेले आहेत. आता मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मक्याचे हे दाणे घातलेले आहेत. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद आणि चाट मसाला घातलेला आहे मी आणि ते व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा पद्धतीनं मी हलवलेलं आहे. आता अशा पद्धतीनं तयार झाला मक्याचा चिवडा. आता तो मी सगळ्यांसाठी सर्व करून घेणार आहे. संध्याकाळच्या भुकेसाठी हे खूप छान स्नॅक्स आहे, ज्याच्यामध्ये पोट भरल्यासारखं पण वाटतंय आणि आपल्या जेवणाची वेळ येऊस्तोपर्यंत त्याचं पचन पण होत आहे. असं काय फुलनेस असं काय वाटत नाही आहे. आता मी ही सगळ्यांसाठी सर्व केलेलं आहे. बघा किती छान दिसतंय. असं तिखट, मीठ आणि चटपटीत असं मस्त टेस्टला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान आहे. आता इथं खायला लागलेले बघा आराध्य आणि मी पण घेतलेलं आहे. एकदम सुपर टेस्ट आहे. आता इथं अतुल्यनं मक्याच्या चिवड्यामध्ये भरपूर साऱ्या त्याच्या प्लेटमध्ये त्यानं लिंबू पिळलेलं आहे. त्याला आंबट लागत आहे. आंबट केलंयस ना. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.